यशस्वी व्हायचं असेल तर पडण्याची भीती मनातून काढून टाका, कारण पडल्याशिवाय पुन्हा उठण्याची ताकद समजत नाही. शून्यातून जग निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्याकडे असते त्याला कोणतीही परिस्थिती हरवू शकत नाही. लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका, कारण लोक बोलताना विचार करत नाही आणि बदलताना वेळ लावत नाही. आजची कठीण परिस्थिती उद्याच्या सुंदर भविष्याची पायाभरणी असते, त्यामुळे खचून जाऊ नका. वेळ प्रत्येकाची येते, फक्त त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागते आणि कष्ट करत राहावे लागतात. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 22 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. देवानं दिलं आहे त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरीही थोडंसं माणूस होऊन माणसासाठी जगावं. माणसानं आयुष्यात नक्कीच झुकावं, पण योग्य ठिकाणीच. नाही तिथं झुकलं तर लोक लगेच पायदळीत उडवून मोकळे होतात. शब्दांनी तोडलेलं मन पैशांनी जोडता येतं, या एका गोड गैरसमजामुळे आज प्रत्येक नातं व्यापार बनलं आहे. दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे साधं सरळ जीवन जगत आलेले असतात. खूप अवघड असतो तो क्षण जेव्हा मन आतून तुटलेलं असतं पण लोकांसमोर हसावं लागत असतं. प्रेमासाठी जगाशी लढण्याची तयारी असेल तरच प्रेम करा, नाहीतर वेळ आल्यावर उगाच काही पण कारणं सांगून कोणाला सोडून जाऊ नका. तुम्ही कदाचित मनापासून प्रेम केलं नसेल, पण जी व्यक्ती तुमच्याशिवाय राहू शकत नाही त्याचे काय होईल याचा जरा विचार करा. सगळेच कोणाला सोडून सुखाने नाही जगू शकत, काही जिवंतपणीच मरून जात असतात. जीवनाच्या वाटेत कोणी दगड बनून आडवा आला तर प्रवास थांबवायचा नसतो, तर जागा मिळेल तेथून प्रवास चालूच ठेवायचा असतो. जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभोवतीच असतो, फक्त त्याला शोधता आला पाहिजे. परिस्थिती कशीही असो, चेहऱ्यावरचे हसू आणि मनातील आशा कधीच कमी होऊ देऊ नका. स्वतःची तुलना इतरांसोबत करणं थांबवा, कारण सूर्य आणि चंद्र आपापल्या वेळेतच चमकत असतात. गर्दीत उभे राहणे हे माझे ध्येय नाही, तर ज्यांच्यासाठी गर्दी उभी राहील ते बनणे माझे स्वप्न आहे. आयुष्य हे पतंगासारखं असतं, जितकं उंच जायचं तितकंच संयमचा दोरा मजबूत ठेवावा लागतो. आनंदी राहण्याचा एकच मंत्र आहे, अपेक्षा स्वतःकडून ठेवा, इतरांकडून नाही. माणूस स्वभावानुसार नाही तर त्याच्या गरजेनुसार बदलत असतो. झाडावरचे सुकलेलं पान जसे गळून पडते तसेच मनातील नकारात्मक विचार गळू द्या. आयुष्य अधिक सुंदर आणि सुखी होईल. सुरुवात कशी झाली याने फरक पडत नाही, शेवट मात्र दिमागदार असायला हवा. वेळ आणि नशीब बदलू शकतं, पण कष्टाने मिळालेलं यश कायम सोबत राहत असतं. शब्दापेक्षा शांत राहून दिलेलं उत्तर नेहमीच प्रभावी असतं. माणसं जोडायला हिंमत लागते आणि ती टिकवायला मोठं मन लागतं. नाती रक्तांची नसली तरीही चालतील, पण त्यात रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त जिव्हाळा असावा. काचेचे भांडे आणि नाती दोन्हीही एकदा तडकली की ती पूर्ववत जोडता येत नाही. खरा मित्र तोच जो जगाने हात सोडल्यावर तुमचा हात धरतो. नातं सुंदर असण्यापेक्षा ते प्रामाणिक असणं जास्त महत्त्वाचं आहे. विश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी मिळवायला आयुष्य लागते, पण गमवायला एक सेकंद पुरेसा असतो. नात्यात संवाद नसेल तर गैरसमज वाढतात आणि गैरसमज वाढले की अंतर वाढते. ज्या नात्यात आदर नाही ते नातं कितीही जुनं असलं तरीही एक दिवस कोलमडून पडतं. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 24 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. कष्टाशिवाय मिळालेलं यश हे अल्पायुष्य असते. जेव्हा तुमचे प्रयत्न कष्टाचे असतात तेव्हा त्याचे फळही गोड असते. थकलो म्हणून थांबायचं नसतं, तर ध्येय पूर्ण झाल्यावरच थांबायचं असतं. घामाचा प्रत्येक थेंब हा यशाच्या हिऱ्यासारखा चमकतो. पाय जमिनीवर आणि नजर ध्येयावर असणाऱ्यांना कधीही अपयशाची भीती नसते. मोठी स्वप्न पाहणारेच मोठी साम्राज्य उभी करतात, पण त्यासाठी कष्टाची तयारी असावी लागते. यश मिळवण्यासाठी स्वतःच्या कष्टाची गरज असते. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत जगाला तुमच्या कष्टाची किंमत समजत नाही.
कष्ट करणे हा केवळ पर्याय नाही, तर तो यशाचा एकमेव राजमार्ग आहे. नशिबावर अवलंबून राहणारे मागे राहतात आणि कष्टावर विश्वास ठेवणारे पुढे जातात. तुमचे विचार तुमचे भविष्य ठरवत असतात, म्हणून विचार नेहमी सकारात्मक ठेवा. अहंकार हा ज्ञानाचा शत्रू आहे, जो माणसाला कधीच मोठा होऊ देत नाही. नम्रता हा माणसाचा सर्वात मोठा दागिना आहे. राग हा क्षणिक वेडेपणा आहे, पण जो स्वतःचेच जास्त नुकसान करतो. ज्या व्यक्तीला स्वतःच्या चुका समजतात, ती व्यक्ती जगात सर्वात वेगवान प्रगती करते. माणसाचे व्यक्तिमत्व त्याच्या कपड्यांवरून नाही, तर त्याच्या बोलण्यावरून ठरते. दुसऱ्याचा आदर करणे हा स्वतःचा आदर वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. ज्या मनामध्ये दया आणि क्षमा असते, तेथे ईश्वराचा वास असतो. सुंदर चेहरा काही वर्षांसाठी असतो, पण सुंदर स्वभाव आयुष्यभरासाठी असते. कोणाचाही अपमान करू नका, कारण वेळ प्रत्येकाची बदलते. वेळ ही खूप मौल्यवान आहे. गेलेली वेळ कधीही परत येत नाही. कठीण काळात संयम राखणे ही सर्वात मोठी परीक्षा असते. वेळ वाईट असली तरीही खचू नका, कारण काळ बदलत असतो. ज्याला वेळेचे महत्त्व समजते, त्याला यशाचे गुपितही समजते. घड्याळाचे काटे थांबवता येत नाही, तसेच आयुष्याचे क्षणही थांबवता येत नाहीत. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. वेळ ही सर्वात मोठी शिक्षक आहे. ती कोणतीही परीक्षा न घेता खूप काही आपल्याला शिकवून जाते. घाईघाईने घेतलेले निर्णय नेहमीच पश्चातापाला कारणीभूत ठरतात. म्हणून संयम ठेवा. आजची वाईट वेळ उद्याच्या चांगल्या वेळेची पूर्ण तयारी असू शकते. वेळेची किंमत ओळखा, नाहीतर वेळ तुमची किंमत शून्य करेल. संयम हा कडू असू शकतो, पण त्याचे फळ नेहमीच आपल्याला गोड मिळत असते. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. पैशाने आरोग्य विकत घेता येत नाही. निसर्ग आपल्याला खूप काही देतो, त्याची जपणूक करणे आपले कर्तव्य आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने माणसाला शांती आणि शरीराला ऊर्जा मिळते. एक झाड लावणे म्हणजे येणाऱ्या पिढीला ऑक्सिजनची भेट देणे होय. पहाटची हवा आणि शुद्ध विचार आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असतात. शरीर निरोगी असेल तर मनही उत्साही राहते. समाधान हे बाजारात विकत मिळत नाही, ते स्वतःच्या मनात निर्माण करावे लागते. ज्या व्यक्तीकडे समाधान आहे, ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. सुखाचा शोध बाहेर घेण्यापेक्षा तो स्वतःच्या अंतःकरणात घ्या. दुसऱ्याला आनंद देण्यामध्ये जो आनंद मिळतो, तो कशातच नसतो. इच्छा कमी करा, सुख आपोआप वाढेल. परिस्थिती कशीही असली तरी समाधानी राहण्याची कला शिकून घ्या. हसणे हा मनाचा आरसा आहे. नेहमी हसत राहा, आनंदी राहा आणि आनंद पसरवत राहा. सुख हे पाहुण्यासारखे असते, येते आणि जाते, पण समाधान हे कायम आपल्या सोबत राहते. जे मिळाले आहे त्यात आनंद मानणे म्हणजेच खरे जीवन आहे. मनाची शांतता ही जगातील सर्वात मोठी उपलब्धी आहे. श्री स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.